ऑफिसची कामं, घरातली कामं, नवऱ्याची कामं, मुलांची कामं हे सगळं केल्यानंतर स्वतःसाठी आणि तेही वजन कमी करण्यासाठी काहीतरी स्पेशल फूड बनवणं खूप जीवावर ही लेफ्ट ओव्हर मला आलू मटरची भाजी आहे जी फ्रीजमध्ये होती. ज्या कढईमध्ये होती तीच कढई मी घेतलेली आहे आणि त्यातच मी 1 वाटी रागीचं पीठ घातलेलं आहे. रागीऐवजी तुम्ही बेसन, ज्वारी, बाजरी ही किंवा थालीपीठ भाजणी हे सुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे हे पीठ तयार करून घेतलं आणि त्यात अजून एक क्विक म्हणजे मी डायरेक्ट जो आपला तवा आहे ज्याच्यावरती आपण हे थालीपीठ भाजणार आहोत तो डायरेक्टली मी तो तवा घेतलेला आहे. तो ऑलरेडी ग्रीज्ड आहे. त्याला थोडंसं तुपाचा किंवा तेलाचा हात लावा आणि मग त्याच्यावरतीच मी ते थालीपीठ थापलेलं आहे पाण्याच्या हाताने. छान पातळसर असं ते तव्यावरती स्थापून घ्यायचं व्यवस्थित आणि मग त्याला गॅसवरती ठेवून तेल किंवा तूप तुम्हाला जे काही आवडतं ते थोडंसं सोडून त्याला सुरुवातीला झाकण ठेवून त्याला व्यवस्थित कुक होऊ द्या. आणि मग आणि यावेळेला जो गॅस आहे तो फास्ट ठेवायचा एकदम फुल, कारण आपला तवा गरम नव्हता. तो आधी गरम होईल आणि मग तो थालीपीठ भाजला जाईल. सो सुरुवातीला तुम्ही जोपर्यंत ती बाजू पलटत नाही तोपर्यंत थोडंसं फास्ट ठेवा आणि मग एकदा का अशी स्टीम निघायला लागली गरम आणि आपण त्याला उलटलं की मग त्याला सिमवरती शांतपणे छानपैकी कुक होऊ द्या. हे बघा, आता ही इथे खरी परीक्षा आहे की हे उलटलं जाईल की नाही. येस, मिशन सक्सेसफुल. व्यवस्थित ते थालीपीठ कुठेही न चिकटता न तुटता बघा असा खरपूस एका साईडने भाजला गेला आहे. आणि आता दुसऱ्या बाजूने पण आपण त्याला मस्तपैकी भाजून घेऊया आणि येस, इट विल बी रेडी. सो ही क्विक रेसिपी आहे, नक्की ट्राय करा लेफ्ट ओव्हर भाज्यांसोबत. हे थालीपीठ तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं तुमच्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. दही किंवा मसाला दही, लोणचे किंवा इतर कुठली चटणी जशी पुदिना वगैरे कशासोबतही खा, टेस्टी लागेल, मस्त लागेल. मी घरी आवळ्याचं लोणचं बनवलं होतं. त्या आवळ्याच्या लोणच्यासोबत मी हे थालीपीठ एन्जॉय केलं होतं. आवळ्याच्या लोणच्यासोबत खूप छान लागत होतं. मलाही दह्यासोबत खूप आवडतं, पण यावेळेस मी लोणच्यासोबत खाल्लं आणि खूप टेस्टी होतं आणि वेट लॉससाठी सुद्धा एकदम परफेक्ट आहे. डू ट्राय. बाय बाय.